बहादरपूर येथून शाळेच्या रस्त्यावरून अल्पवयीन मुलीला कारमध्ये पळवून नेत तिचा विनयभंग करणाऱ्या शिरसोदे येथील आरोपीला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथील इयत्ता 9वीच्या वर्गात शिकणारी 13 वर्ष 9 महिने वयाची मुलगी शाळेत आली नाही म्हणून तिच्या शिक्षकांनी पालकांना कळवले. तिचे पालक घरी येऊन तिचा शोध घेऊ लागले तेव्हा त्यांना असे निदर्शनास आले की त्यांची मुलगी एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये गेली. मुलीचे नातेवाईकांनी बहादरपूर भोलाने रस्त्यावर कार नंबर MH19 DV 602 संशयितरित्या फिरताना पाहिली. त्यांनी कारचा पाठलाग केला तेव्हा कार पळून गेली. सुमारे 3 किलोमीटर अंतरावर कार सापडली. गाडी चालक विशाल सुनील बागुल राहणार शिरसोदे याला मुलीला कोठे सोडले असे विचारले असता तो मुलीच्या वडिलांना व नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन तुम्हाला चाकूने कापून टाकेल म्हणून धमकी दिली. त्यांनी विशालला पोलीस स्टेशनला जमा करून मुलीला शोधण्यासाठी शाळेत आले तेव्हा मुलगी इतर मुलींसोबत खेळताना आढळून आली. मुलीला विचारल्यावर तिने सांगितले की मी शाळेत जात असताना रस्त्यात विशालने गाडी थांबून मला गाडीत बसायला सांगितले. मी नकार दिल्यावर त्याने बळजबरीने गाडीत ओढून घेतले आणि गाडीत विनयभंग करू लागला. मुलीने त्याला सांगितले की मी मला शाळेत सोड नाही तर आई वडिलांना सांगेल. तेव्हा त्याने मुलीला शाळेत सोडले. आरोपी विशाल बागुल विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला पोस्को कायदा कलम 8-12 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे करीत आहेत. आरोपीला अमळनेर येथे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ॲडव्होकेट किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीश LD गायकवाड यांनी आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील दोघांनी एकाला चाकू दाखवून दुसऱ्याच्या डोक्यात दरवाजाची चौकट मारून जखमी केल्याची घटना 3 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. कदीर अली नूर अली सय्यद याने फिर्याद दिली की 3 रोजी दुपारी 2 वाजता ते सलीम टोपी यांच्या कार्यालयात डॉक्टर आंबेडकर चौकात बसलेले असताना कैसर अली आबिद अली व अजमल अली शौकत अली उर्फ बल्ली दोन्ही राहणार दर्गा अली मोहल्ला हे आले व त्यांनी चाकू दाखवून शिवीगाळ केली. कदीर अली याने शिवीगाळ का करता असे विचारू लागल्याने त्यांनी इरफान शेख शफीउद्दीन व अझहर शेख रफीउद्दीन यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याचवेळी अजमल अली याने काचेच्या दरवाजाची चौकट उचलून अझहरच्या डोक्यात मारून जखमी केले आणि अगर हमारे नान में लगे तो काट डालेंगे अशी धमकी दिली. जखमीला धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत दोन्ही आरोपींविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी शहराध्यक्ष तौसिफ तेली यांची पुनर्निवड करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कैलासवासी भूपेंद्रभाई भिकालालजी मेहता यांचे स्मरणार्थ महेंद्र भिकालालजी मेहता व परिवाराकडून ममता विद्यालयातील मतिमंद मुलांना थंडीच्या दिवसात ब्लँकेट व खाऊ वाटप करून मानवतेचे दर्शन घडवले आहे. या प्रसंगी मेहता परिवारातील सदस्य उपस्थित होते. मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते. धावत्या व्हॅनला अचानक आग लागल्याची घटना 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:15 वाजता पारोळा रस्त्यावर खोकरपाट फाट्यावर घडली. वेळीच अग्निशमन दल पोहोचल्याने अनर्थ टळला. सायंकाळी पारोळा रस्त्यावर MP09 BA 8861 या वाहनाला अचानक आग लागली. तातडीने अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी व फायरमन दिनेश भिराडे, आकाश संदानशिव, जफर पठाण यांना अग्निशमन बंब घेऊन पाठवले. वाहनातील चालक आणि प्रवासी तातडीने खाली उतरले. अग्निशमन दलाने तातडीने आग नियंत्रणात आणली. वाहन गॅसवर चालत असल्याने अचानक आग लागताच वाहने रस्त्यावरच थांबली होती. जळगाव लोकसभा क्षेत्रातील अनुसूचित जमाती बहुसंख्य असलेल्या 34 गावांना
केंद्र सरकारच्या धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानात तातडीने समाविष्ट करून विकासाचा हक्क द्यावा अशी ठोस मागणी संसदेत खासदार स्मिता वाघ यांनी केली. अमळनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, जळगाव या तालुक्यांतील काही गावात अनुसूचित जमातीची लोकसंख्या 50% अधिक आहे. तरीही या गावाचा समावेश धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानात करण्यात आलेला नाही. त्यामुळे गावामध्ये जीवनावश्यक सुविधा जसे की दर्जेदार शिक्षण, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, रस्ते, डिजिटल सेवा आणि रोजगाराच्या संधींची तीव्र कमतरता असल्याचे लक्ष वेधण्यात आले.